त्यामध्ये बघा, भूक न लागणे, पुरेशी भूक लागत नाही, मग याच्यामुळे काय होईल माणसाचं तर स्वास्थ्य खराब होत राहतं. लक्षणं वेगवेगळी येतात त्याच्यात. मग जे की जेवणाचं जर असेल तर जेवण पण कमी म्हणजे भूक कमी लागते. तसं तर जर साखरेचं प्रमाण जास्त असेल, आपण साखर जर पांढरी शुगर जी म्हणतो ती जर जास्त खात असेल तर आपलं जेवणाकडे लक्ष कमी जातं. आणि ज्या लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं नाही त्यांना जास्त शुगर खावं वाटते, म्हणजे जास्त गोड खावं वाटतं. आणि याच्यामुळं मग वेगवेगळे चॅलेंज येतात. मग आपण खराब लाईफस्टाईल म्हणतो त्या लाईफस्टाईलकडे जातो, वेगवेगळे फास्ट फूड खाण्याकडे आपलं मन वळतं. कारण जर मानसिक आरोग्य चांगलं नाही, ताणतणावात जीवन जगतो आपण. हे सगळ्या गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यामध्ये येत आहेत. योग्य झोप न लागणं, झोप जर लागली तर जास्त वेळ झोप लागत नाही. बरेचसे लोक आहेत त्यांना झोपच येत नाही. याचे काय कारण आहेत ते पण मानसिक आरोग्यामध्येच येत आहे. आणि चांगली झोप जर वेळेत झोप लागली तर माणूस बघा कसं फ्रेश, सकाळी पहा तुम्ही, जर रात्री झोप चांगली झाली तर सकाळी आपण फ्रेश उठतो, बरोबर. येस. आणि शांत झोप जर नाही लागली तर मग निद्रानाशाचा प्रॉब्लेम आहे. झोप न लागण्यामुळे निद्रानाश होतो. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं आपल्या सिस्टमला जॉईन करायचं पहिलं त्यांना झोपच लागत नाही. आणि मग जर झोप लागत नाही याचं काय कारण आहे तर त्यांच्या निगेटिव्ह गोष्टी त्यांच्याकडे असतात. बरेचसे लोक पहा आपल्याला निगेटिव्ह बोलताना पाहायला भेटतात किंवा निगेटिव्ह विचार करतात, निगेटिव्ह सांगतात आपल्याला. प्रत्येक वेगळा वेगळा अनुभव आपल्याला या सिस्टमच्या माध्यमातून येत चालतं. आणि आपण लोकांना जेव्हा सांगतो ना, की आमची सिस्टम असं काम करते, तसं करते, ते हसतात आपल्याला. बऱ्याचशा वेळे ते आपल्याला विचारतात. आपण सांगतो त्यांना आहाराबद्दल माहिती सांगतो, त्यावेळेस पण ते आपल्याला म्हणतात, आहाराचा आणि झोपेचा काय संबंध येतो? पण खूप सारे वेगवेगळे रिझन आहे त्याच्या पाठीमागे. तर मानसिक आरोग्यामध्ये काय होतं बघा, मन सात्विक नसणं. जर मन सात्विक असेल तर माणसाला सात्विक गोष्टी म्हणजे चांगले विचार, चांगली पॉझिटिव्ह एनर्जी हे सगळे येण्यामागचं किंवा न येण्यामागचं, मग त्याच्यात काय आहे तर 3 गुण आहेत. जे गुण म्हणतो आपण, सप्तगुण, रजगुण आणि तमगुण असे 3 वेगवेगळे गुण आहेत. या गुण पण आपले मानसिक आरोग्यामध्येच मोडतात. आणि त्याच्यानंतर जर सांगायचं म्हणलं तर आहार. बघा परत येऊन आपण व्यायाम, लाईफस्टाईल आणि आहार या 3-4 गोष्टी येत आहेत त्याच्यामध्ये. एखाद्या व्यक्तीचं बघा जर पाणी इनटेक जरी जास्त नसेल ना, प्रॉपर जर ते वजनाच्या हिशोबाने जर पाणी पित नसेल, पाणी जरी पिला नाही ना तरी पण त्याला चॅलेंज येतात. त्याची चिडचिड वाढते. मानसिक आरोग्य चांगलं नसणं, याच्यातच येत आहे ते पण. त्याच्या बघा मानसिक आरोग्यामध्ये आपला आहार खूप महत्त्वाचा आहे. आणि सेल्युलर न्यूट्रिशन जे म्हणतो आपण, आहार. म्हणजे आता बघा आपलं जे आरोग्य आहे, मानसिक आरोग्य ज्याला मेंदू, मेंदू जर चांगला नसेल तर आपल्याला चिडचिड वाढते, झोप न लागते. मग हे सगळे छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला पहिल्या चालू होतात. आणि आपण काय म्हणतो मग? आपण काही नाही, रात्रीचं बघा उशिरा जेवतात. बरेचसे लोकं उशिराने जेवतात. उशिरा जर जेवलं तर त्यांना सकाळी चिड झाल्याशिवाय राहत नाही. ॲसिडिटी होती त्यांना. खूप वेगळे-वेगळे चॅलेंज येत आहेत. शुगर वाढते. रात्री जर उशिराने जेवलं ना, तर सकाळी आपल्याला शुगरचं प्रमाण वाढतं. त्याचं काय कारण आहे? तर तुमचं जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, तो प्रॉपर डायजेस्ट होत नाही. तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि व्यवस्थित पोट साफ नाही झालं, की तुम्हाला चिड होते. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आपल्याला त्या बदल करायच्यात. न्यूट्रिशन आणि मानसिक आरोग्य याच्यामध्ये काय संबंध आहे? असं बऱ्याच लोकांचा प्रश्न मला अनुभवायला भेटलेले आहेत. म्हणजे ते डायरेक्ट म्हणतात, त्याचा आणि याचा काय संबंध आहे? झोपेचा आणि न्यूट्रिशनचा काय संबंध येतो? तर सेल्युलर न्यूट्रिशन आहे आपलं. आणि सेल्युलर न्यूट्रिशन तुमच्या ज्या सेल डि ज्या सेल डिॲक्टिव्ह झाल्या त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी आपलं सेल्युलर न्यूट्रिशन काम करतं. त्याच्यामध्ये आपण मग आपला बेसिक सकस संतुलित आहार त्यांना प्रोव्हाईड करू शकतो किंवा स्वतःही घेऊ शकतो, जे मी घेतो. आणि त्याच्यात बघा पेशींचा विकास न होणं, पेशींचा विकास जर नाही झाला, तर पेशी पोषण आहार दिल्यामुळे त्या गरजे पुरत वाढायला चालू होतात. आणि गरज पडेल किंवा गरज नसेल असं वाटत असलं, तर एक वेळा सकस संतुलित आहार द्या.
100% त्यांच्यातही बदल झालेला असेल. आणि ज्या सेल डॅमेज झाल्या, ज्या सेल मृत होतात बघा, प्रत्येक 8 दिवसाला सायन्स सांगते प्रत्येक 8 दिवसाला सेल डिॲक्टिव्हेट झाल्या पाहिजेत. ज्या सेल आता बघा, जरी 1 लाख सेल आपल्या डिॲक्टिव्ह होत आहेत, मग त्याच्यातल्या 80% सेल ऍक्टिव्ह होतात, 20% सेल ऍक्टिव्ह होत नाहीत. मग त्यावेळेस आपल्याला बघा स्किनला वेगवेगळे चॅलेंज येत आहेत, तुमची स्किन डलनेस होते, तुमची त्वचा अशी कोरडी किंवा वेगवेगळ्या चॅलेंज येत आहेत आपल्याला. केसगळ वाढते, याचं पण कारण तुमचे सेल ऍक्टिव्ह नसणं. आणि ज्या सेल ऍक्टिव्ह करायचे त्याला सेल्युलर न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे. सेल ऍक्टिव्ह करण्यासाठी सकस संतुलित आहार देणं गरजेचं आहे. सात्विक आहार देणं गरजेचं आहे. मग सात्विक आहारामध्ये आपण खूप सारे आहार आहेत ज्याच्यात तुम्ही देऊ शकताय. मग आपल्या घरच्या आहारात पण काही गोष्टी चेंज करायच्यात. आपण बघा तेल जास्त खातो, पाणी कमी पितो, शुगरचे पदार्थ जास्त खातो, गोड पदार्थ. हे जरी टाळले आपण तर नक्कीच आपल्याला याच्यात फायदा होणार आहे. मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तर आपण हेल्दी हॅपी राहू शकतो. बरेचसे लोक बघा आपल्याला भेटतात मार्केटमध्ये, त्यांना चॅलेंज काहीच नसतो, पण हसा म्हणलं की हसू शकत नाहीत. याचं काय कारण आहे, तर त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं नाही आहे. ते ठीक नाही आहेत शरीरातून. मग त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पण आपण त्यांना मदत करू शकतो आपल्या सेल्युलर न्यूट्रिशन देऊन, सकस संतुलित आहार देऊन. येस, ज्यांना न्यूट्रिशन कमतरतेमुळे मानसिक आरोग्याची समस्या येतात, त्याच्यात मग 8 पैकी 1 व्यक्ती मानसिक रुग्ण आहेत. प्रत्येक 8 व्यक्ती मागं 1 व्यक्ती मानसिक रुग्ण आहे. आणि मग याच्यातून आपण त्यांना बाहेर घेऊ शकतो किंवा त्यांना मदत करू शकतो बाहेर येण्यासाठी, मानसिक आरोग्यातून बाहेर. बरेचसे लोक सांगतात, आता बऱ्याचशा लोकांनी ऐकलेत, लोकांचे रिझल्ट ऐकतायत, येत आहेत ते. बघा 7-7 गोळ्या चालू होत्या. मानसिक आरोग्यासाठी त्यांना टॅबलेट चालू होत्या. त्या टॅबलेट बंद होण्याचं एकमेव कारण आहे, त्यांना जो सकस संतुलित आहार त्यांच्या बॉडीला पाहिजे होता तो दिल्यामुळे त्यांच्या त्या गोळ्या, टॅबलेट किंवा वेगवेगळे चॅलेंज कमी होते. त्याचं एकमेव कारण आहे, त्यांनी त्यांची लाईफस्टाईल चेंज केली. मग लाईफस्टाईल चेंज करून असा कोणाला अनुभव आलाय का, की त्यांना झोप लागत नव्हती, झोप यायला लागली? ज्यांना उठून उभं राहता येत नव्हतं त्यांना उठता यायला लागलंय. जे चिडचिड होत होती त्याच्यात बदल झालाय, असं कोणी असेल तर ऍड्रेस करू शकतं. आपण त्यांचा अनुभव घेणार आहोत. येस, क्यों?